इस्रायल इराण युद्धाची बातमी आहे। इस्रायलने इराणची राजधानी तेहरानवर हवाई हल्ले सुरू केलेत। तेहरानमध्ये स्फोटाचे आवाज ऐकू येतात तर आकाशात धुराचे लोट पसरलेत। अमेरिकेशी चर्चेदरम्यान इस्रायलने हल्ला केला। इस्रायलच्या संरक्षण मंत्र्यांनी इराणवरील हल्ल्याच्या वृत्ताला दुजोराही दिलाय आणि हल्ल्याच्या या पार्श्वभूमीवर इस्रायलमध्ये आणीबाणी जाहीर करण्यात आली। आपण पाहू शकतो खरं तर या युद्धाची सुरुवात झालेली आहे, कारण हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर इस्रायलमध्ये पण आता आणीबाणी जाहीर करण्यात आलेली आहे। राष्ट्राध्यक्ष भवनासह 30 ठिकाणी हल्ले झालेले आहेत। तेहरानमध्ये स्फोटाचे आवाज आलेले आहेत, सायरन वाजलेले आहेत, युद्ध छेडलं गेलंय। इस्रायलने इराणवर हवाई हल्ले केलेले आहेत। इस्रायलच्या संरक्षण मंत्र्यांनी इराणवरील हल्ल्याच्या वृत्ताला दुजोरा पण दिलाय। त्यामुळे हे युद्ध अटळ असल्याचं आता समोर येत आहे। हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर इस्रायलमध्ये आणीबाणी पण जाहीर करण्यात आली। दोन्ही देशांदरम्यान तणाव वाढलेला आहे, युद्धाचा भडका उडालेला आहे। तेहरानमध्ये स्फोटाचे आवाज येत आहेत। या संदर्भात आपल्यासोबत बातचीत करतायत अभ्यासक शैलेंद्र देवळणकर। शैलेंद्रजी, काय सांगाल, या युद्धाचे परिणाम जागतिक स्तरावर कसे पाहायला मिळतील? इस्रायलच्या संरक्षण मंत्र्यांनी अधिकृतरित्या सांगितले इराण विरुद्ध प्रीएम्प्टिव्ह स्ट्राईक त्या ठिकाणी केलेले आहेत। एवढंच नाही तर इस्रायलच्या जनतेला सेफ शेल्टरमध्ये सुरक्षित अशा प्रकारच्या ठिकाणी जाण्याचे सुद्धा निर्देश दिलेले आहेत। म्हणजे या सगळ्याच युद्धजन्य परिस्थितीमध्ये, एक प्रकारे स्फोटक परिस्थितीमध्ये पश्चिम आशियामध्ये चिमणी टाकण्याचं काम इस्रायलच्या या हल्ल्याने त्या ठिकाणी झालेलं आहे। इराण याला येणाऱ्या काळामध्ये रिस्पॉन्ड करण्याचा नक्कीच प्रयत्न करेल। वेगवेगळ्या प्रकारचे ड्रोन्स म्हणा, मिसाईलच्या माध्यमातून इस्रायल असो किंवा त्याहून महत्वाचं अमेरिकेचे जे वेगवेगळ्या प्रकारचे बेसेस आहेत अरब राष्ट्रांमध्ये, UAE मध्ये आहे, सौदी अरेबियामध्ये आहे, कतारमध्ये आहे, तर या अमेरिकन बेसेसवर हल्ला करण्याचा प्रयत्न करेल। आणि जर असं झालं तर नक्कीच अमेरिका सुद्धा प्रत्यक्षरित्या जे दबाव तंत्र आतापर्यंत वापरत होता तो प्रत्यक्षरित्या या युद्धामध्ये त्या ठिकाणी उतरेल आणि माझ्या मते अरब राष्ट्र यामध्ये होरपळून निघतील, ज्याचा जगावर सुद्धा फार विपरीत परिणाम होईल।